पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा उत्साहात 75 मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार तारीख 5 जुलै रोजी अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा यशवंत सेनेचे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर होते. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या सुमारे 75 मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण, सामाजिक, राजकीय, धार्मिक, कृषी, वैद्यकीय तसेच वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर नवनाथ काशीनाथ वाव्हळ यांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात कांतीलाल जाडकर यांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख केला. 2017 पासून जाडकर यांनी यशवंत सेना आणि जय मल्हार संस्थेच्या माध्यमातून राज्यातील 7,000हून अधिक वंचित, दुर्बल आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान व ओळख मिळवून देण्याचे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्याध्यापक अशोक सूर्यवंशी यांनीही जाडकर यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की कोणत्याही मोठ्या आर्थिक पाठबळाशिवाय केवळ समाजसेवेच्या भावनेतून दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करणे ही उल्लेखनीय बाब आहे. समाजासाठी झटणारे, प्रामाणिक आणि सृजनशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी जाडकर यांचा गौरव केला. यावेळी कांतीलाल जाडकर यांनी समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणं, सन्मान मिळवून देणं आणि समाजासमोर आणणं हेच संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमास शर्मिला नलावडे, रेश्मा पुणेकर, भीमराव जाधव, विठ्ठल दातीर, अश्रुबा नरोटे, नवनाथ ठोंबरे, राजेंद्र पोकळे, भगवान गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मी डॉक्टर नवनाथ काशीनाथ वाव्हळ आज यशवंत सेना अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर यांच्या वतीनं महाराष्ट्रातील जवळजवळ 75 पुरस्कारार्थ्यांना इथं पुरस्कार दिलेला आहे. तर या संस्थेचं आणि याचे मुख्य जे आयोजक आहेत, संयोजक आहेत ते आदरणीय श्री कांतीलाल जाडकर साहेब यांनी या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत म्हणजे इसवी सन 2017 पासून ते आतापर्यंत 7,000 विविध वंचित घटकातील, दुर्बल घटकातील ज्यांना शासनाच्या दरबारी महत्त्व मिळवून देण्याचं काम जाडकर साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून त्यांच्या पाठीवर शब्दास्किची थाप टाकण्याचं काम प्रामुख्यानं जाडकर साहेबांनी त्यांच्या यशवंत सेना अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून केलेलं आहे. हा माणूस इतका निस्वार्थीपणे काम करतो आहे. तर या संस्थेच्या माध्यमातून आज या वेगवेगळ्या लोकांना त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. खरं तर यांच्या कार्याची दखल म्हणजे 7,000 महाराष्ट्रातील लोकांना पुरस्कार देणं खरं ही महत्वाची गोष्ट आहे. शासनाने याची दखल घेतलेली आहे आणि लवकरच त्यांना पद्मश्रीसाठी या ठिकाणी नामांकन होणार आहे. त्यांचं दखल भारत सरकार घेणार आहे. खरं तर अशा पद्धतीनं लोकांना प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं हे यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचं काम आहे. खरं त्यांचे सहकारी आदरणीय नरोटे साहेब आहेत, आदरणीय विठ्ठल दातीर साहेब आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे सहकारी यासाठी सकाळपासून तळमळीनं काम करत आहेत. खरं तर आपलं यशवंत सेना आणि जय मल्हार बहुउद्देशीय संस्था आणि जाडकर साहेब या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. यांनी या घटकांना पुढे आणलं, त्यांच्या पाठीवर शब्दास्किची थाप टाकली. धन्यवाद. मी कांतीलाल महादेव जाडकर, राहणार केडगाव, शहराध्यक्ष यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे समाजातील वंचित घटकाचा लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आला. सदर पुरस्कार घेण्यामागचा दृष्टिकोन एवढाच आहे, समाजामध्ये जे उपेक्षित लोक आहेत परंतु त्यांच्या कार्याची दखल शासनाने अद्यापर्यंत घेतलेली नाही,
त्याच्यामुळे आपण त्यांना एक समाजामध्ये आणखीन काम चांगल्या प्रकारे करता यावं म्हणून आपण त्यांना प्रोत्साहित करत आहोत आणि त्याची समाजाने आणि शासनाने दखल घ्यावी म्हणून आपण यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सदर दोन्ही यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत करीत आहोत. महाराष्ट्रातल्या तळागाळातील सर्वसामान्य प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाला न्याय मिळवून देण्याचं काम आज जय मल्हार यशवंत सेना अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं या ठिकाणी वितरण झालेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्या जाडकर साहेबांनं या प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र आहे, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, कृषी, वैद्यकीय, वारकरी संप्रदाय आणि इतर सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवरांना की ज्यानं त्या त्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्या माध्यमातून जाडकर साहेबांनी केलेलं आहे. 2017 पासून जाडकर साहेबांचं हे कार्य निश्चितपणे यशाला गवसणी घालण्याजोगतं आहे. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही आर्थिक सोर्स नसताना देखील थोड्याशा तुटपुंज्या आपल्या आर्थिक सोर्सवरती दरवर्षी हा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी करत असतात. सर्व क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कृत करत असतात. गेल्या 4-5 वर्षापासून मीही त्यांच्याबरोबर काम करतोय. अतिशय प्रामाणिकपणे काम करणार असं हे व्यक्तिमत्व आहे. स्वतःला झोकून देण्याची वृत्ती, स्फूर्तिदायक आणि सृजनशील असं व्यक्तिमत्व निश्चितच आहे आणि म्हणूनच आम्हाला निश्चितच त्यांच्याबद्दल आदर वाटतो, प्रेम वाटतं. कारण नेहमीच समाजासाठी झटणारं असं एक अतुलनीय हे व्यक्तिमत्व आहे आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.